नमस्कार. विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार चांगलेच ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग देखील सुरू आहे. पवारांची साथ सोडलेले राष्ट्रवादीचे अनेक मंत्री तुतारी फुंकण्याची इच्छा मनी बाळगून आहे. तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय. शुक्रवारी हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केले. त्यानंतर आता महायुतीतला आणखी एक नेता शरद पवार गटाच्या वाटेवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बडे नेते रामराजे नाईक निंबाळकर लवकरच घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण जवळच्या खटके वस्ती इथं कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला. आज रात्री कार्यकर्ते म्हणतील तो निर्णय घेणार असल्याचं रामराजे यांनी म्हटलं आहे. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवारांची साथ सोडण्याची दाट शक्यता आहे. नुकतंच अजित पवार यांनी फलटणची उमेदवारी दीपक चव्हाण यांना जाहीर केली होती. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर नाराज आहेत. रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी दिसते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतल्या शरद पवारांच्या स्ट्राईक रेटची आजही चर्चा होते. लोकसभेत 10 पैकी 8 उमेदवार निवडून आणत पवारांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. एक हाती महाराष्ट्र पिंजून काढत पवारांनी लोकसभेला वारं फिरवलं होतं. आता विधानसभेतही पवार आपला करिश्मा दाखवतील अशी चर्चा आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढत आहे. या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका. धन्यवाद.